रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तर मी छान अशी तयार झालेले आहे आणि तुमच्यासोबत हे प्रोडक्ट शेअर करायचं होतं मला। हे मी मेशोवरून मागवलं होतं ही लिपस्टिक आणि मी लावली आहे बघा, खूप छान वाटते। तर मी अशी छानशी तयार झालेली आहे आणि इथे माझी मुलगी पण तयार होते आणि ती पण तीच लिपस्टिक लावत आहे। अजून आयुष यायचा आहे, तो आता 6 वाजता क्लासवरून सुटेल आणि मग 6, सव्वा 6, 6, 10च्या दरम्यान तो येईलच। आणि मी ते छान अशी तयार झालेले आहे आणि हे बघा मी मेशोवरून ही लिपस्टिक मागवली होती। ते कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा आणि छान प्रोडक्ट आहे ते। जर ह्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच। आणि मी आयब्रो पेन्सिल पण मागवली होती, तर ती पेन्सिल कशी येते तुमच्यासोबत शेअर करते मी। हे बघा हे दोन प्रोडक्ट आहे जे मी मेशोवरून मागवलं आहे आणि माझे तुम्ही आयब्रोज पण पाहू शकता, मी फिल केले आहेत। आणि हीच लिपस्टिक जी आहे, हाच शेड आहे तो मी लावलेला आहे। मार्सचा लिपस्टिक आहे ही। आणि हे आयब्रो पेन्सिल आहे, तर ही तुम्हाला मी दाखवते कशी आहे। याचा ब्रश पण मी तुमच्यासोबत शेअर करते, याचा ब्रश पण तुमच्यासोबत शेअर करते। ह्याचा ब्रश पण बघा कसा आहे, तर असा आहे। आणि हे असं फील केलं ना तर व्यवस्थित असे फील होतात। आणि बघा डार्क पण आलं, व्यवस्थित शेपमध्ये पण आलेला आहे। आणि हे पुसलं तरी हाताला असं लागत नाही आहे। हे बघा ही एक लिपस्टिक आहे। आज आहे त्रिपुरा पौर्णिमा, तर त्रिपुरा पौर्णिमा निमित्त मी जाणार आहे मंदिरामध्ये। तर ते का ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आणखीन एक माझी मैत्रीण येणार आहे आणि ती कोण आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते, चला तर मग। आणि आत्ता मला घरातून बाहेर पण पडायचे, त्यामुळे मी आहे ना देवापाशी दिवा वगैरे लावला आणि छोटेसे रांगोळी काढून दिवे लावून घेतले, कारण आज देव दीपावलीसुद्धा आहे। आणि मी एक पिशवी घेतली, त्याच्यामध्ये तेल आणि वाती वगैरे घेतलेलं आहे, कारण तिथे सुद्धा दिवे लावायचे असतात। आज त्रिपुरा पौर्णिमा निमित्त आम्ही मंदिरात चाललो आहे। आणि बघा आता संध्याकाळचं एवढं अंधार पडला, जसं काय ना 8 वाजलेत की काय, पण तसं नाही, 6:30 वाजलेले आहेत। आणि इथे माझी मैत्रीण येऊन थांबली होतीच रिक्षापाशी। तिचे पण छोटे छोटे 2 मुलं आहेत, खूप लहान आहेत ती, खूप गोंडस आणि क्यूट आहेत। ही 2 छोटी छोटी मुलं आहेत त्यांची। आणि मी ओळख करून देते, ह्या सिम्पली शीतल असं त्यांचं चॅनलचं नाव आहे। तर आम्ही दोघे आज भेटलो आहे एका निमित्त। आता मी रिक्षामध्ये बसलो आहे आणि चाललो आहे, कारण की ना ओळख करून म्हणलं पुढे देऊयाच आपण, कारण जायला खूप उशीर होतो, अंधार पडतो। एक तर आपल्यासोबत मुलं वगैरे आहेत, त्यामुळे आम्ही रिक्षाने पटकन गेलो। आणि बघा मंदिरापाशी पोचलो तर तिथे सुद्धा लाईट वगैरे गेलो, त्यांनी नुकताच पाऊस झाल्यामुळे ना सगळी चिकचिकसुद्धा होती तिथे। आणि आलो आहे आम्ही मंदिरामध्ये। तर इथे ना आज दिवे लावले आहेत, तर दिवे का लावले जातात, आज त्रिपुरा पौर्णिमा आहे आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला अशी कथा आहे। आणि कार्तिक स्वामींनी सुद्धा यामध्ये युद्ध केले आहे, त्यामुळे कार्तिक स्वामींची सुद्धा आज पूजा केली जाते या दिवशी। आणि कार्तिक स्वामी हे भगवान शंकराचे आणि पार्वतीचे पुत्र आहेत। आणि नद्या नाले तलावांनी जर दिवे लावले पुण्य मिळते, असं पण एक भावना असते, किंवा दिवे लावून साजरं केलं जातं। दिवे लावून असे ओम तयार केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात असे लोक येतात इथे दर्शनासाठी। इथे खूप जणांनी त्रिपुरा वात सुद्धा जाळलेली आहे, बघा ही त्रिपुरा वात आहे, जे तुपामध्ये भिजवून असे त्रिपुरा वात मंत्र वगैरे बोललं जातं। आणि मग ते तिथे हे करतात, त्रिपुरा वात जाळतात तिथे। आम्ही पण दिवे वगैरे लावले आहेत, तेलाचे दिवे वगैरे काही लावलेले आहेत आम्ही पण। म्हणलं आपण पण तेल आणि दिवे अर्पण करावे, त्यामुळे आम्ही सुद्धा दोघींनी
दिवे आणले होते. माझ्याकडे दिवे नव्हते, म्हटलं तिथे विकत वगैरे भेटतील असं मला वाटलं, पण त्यांनी आणले होते आणि मी तेल आणि वाती आणले होते. मग आम्ही दिवे वगैरे लावून घेतले. पण सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर असे त्रिपुरा वात वगैरे लावली आहे आणि मंत्र वगैरे बोलतात आहे किंवा पारायणाला बसतात, वाचन वगैरे करत असतात मंदिरापुढे. आणि इथे गर्दी लागलेली आहे, दुकाने इथे त्रिपुरा वात मिळते किंवा मोरपंख वगैरे सुद्धा भेटतात, ते बेलपान फूल वगैरे असं मिळतं. मग आम्ही मंदिरात गेलो आतमध्ये, तिथे सुद्धा आरतीचा टाईम झाला होता. आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, तर नेमकं आम्हाला आरती भेटली. ह्यावेळेस माझी ही दुसरी वेळ अशी की नेमकी मला आहे ना आरती भेटते. आणि हे बघा पिंड आहे महादेव शंकराचे. बघा अजून एक पिंड आहे, ती नेहमी ती जी मागे दिसते ना ती आधी नेहमी असते. आणि यावेळेस छान असं देवदर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही आलो तिथे, आम्ही सुद्धा बसलो. म्हणलं आपण पण त्रिपुरा वात जे आहे जाळूया. मग आम्ही ते केलं आणि 108 मंत्र म्हणलं, ओम नमः शिवाय असे आम्ही मंत्र जाप केला 108 वेळा. त्यानंतर आराध्याने थोडी, माझ्या मुलीने थोडीशी शूटिंग वगैरे केली. तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला म्हणून थोडं शूट वगैरे केलं तिने. आणि त्या ताईंनी पण केलं, त्या नेहमी करतात. माझा हा पहिलाच अनुभव आहे, मी फर्स्ट टाईमच हे सगळं करत आहे. आणि बरेच जण काय काय करत असतात देवाचं. आणि हे बघा इथे छान असं मुलं छान एन्जॉय वगैरे करत होते. त्यांनी पण काही दिवे वगैरे विझलेले दिवे होते, त्यामध्ये तेल होतं, मग ते लावत होते. असे बरेच जण असं जे विझलेले दिवे आहे त्यामध्ये तेल येतं, मग ते लावतात. हॅलो, तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आणि आज बघितलं तुम्ही ओम बनवले, स्वस्तिक बनवलेले, दिवे वगैरे लावलेले आणि आम्ही सुद्धा दिवे वगैरे लावले, मंत्र वगैरे म्हटलो आणि आम्ही सिद्धेश्वर मंदिरात आलो. मग अशी ओळख करून देता आलं नाही अंधारामुळे. तर ह्या एक मैत्रीने यूट्यूब चॅनल आहे यांचं, सिम्पली शीतल. हां, सिम्पली शीतलच आहे आणि ह्या पण राजगुरुनगरच्याच आहे. आणि आमची ओळख कुठे झाली? यूट्यूबवरतीच झाली. आधी यूट्यूबवरती झालं, त्यानंतर ह्या एक दिवस लाईव्ह आल्या आणि लाईव्ह आल्यानंतर कळलं की ह्या राजगुरुनगरच्याच आहे. आणि मग एक दिवस आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर आमची छान मैत्री झाली. आणि आम्ही आज ठरवलं की आज आपण आहे ना या निमित्त एकत्र व्हिडिओ बनवूया. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा आणि लक्षात असू द्या सिम्पली शीतल आणि रुपाली लाईफस्टाईल. हां, रुपाली लाईफस्टाईल ह्याला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत जावा, कमेंट करा, सपोर्ट करा. आणि तुमचे पण असतील तर आम्ही तुम्हालाही सपोर्ट करू. हो नक्कीच. तर बघितला असेल तुम्ही आजचा ब्लॉग, कसा वाटला तुम्हाला आणि हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या एकाच दिवशी 2 यूट्यूबर आज एकत्र आलेले आहेत. हां, आणि ते पण एकाच ठिकाणचे. असं आम्हाला माहीत नव्हतं राजगुरुनगरचे किती यूट्यूबर्स आहेत. आज एक भेटली, अजून 2-3 आहेत, त्यांची पण भेट झाली, ओळख झालेली आहे. तर ते पण पुढे आम्ही नेहमी एकत्र येऊ, तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हां, असे आधीमध्ये व्हिडिओ तुम्हाला एकत्र पाहायला मिळतीलच. तर चला बाय बाय. सबस्क्राईब करा फ्रेंडला माझ्या.